विनंती करेल मी कुणालजी तांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन सन्मानित केलं जाणार आहे मिस्टर जयेश बनसोडे यांना। अप्रतिम खेळ जयेशने दाखवलाय आणि म्हणूनच की काय जयेश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। जयेश थांबायचंय। यस जयेश डेड बॉल असेल। येस या मॅच साठी पारितोषिक आलेलं या ठिकाणी लगातार 3 चौकार तसे लगातार 3 विकेट साठी 2222 रुपयाचं पारितोषिक विजयमाम पाटील यांच्याकडून। दोन चेंडूचा खेळ 2 धावा प्रदोष बाईकर स्ट्राईक एंडवरती डावेस्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय। 1 धाव या ठिकाणी अर्जित केली जातात। एक वेगळा बदल पाहायला मिळाला दिलीप शर्माला आपण गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत नाही आणि अविनाश शर्मा हे पहिलं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। डावेस्टीच्या बाहेर जाणारा चेंडू 1 धाव येते। 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ 4 धावा धाव फलकावरती प्रदोष बाईकर आणि ऋषीदादा देसाई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धार्थ राय जवळजवळ चेंडू सीमारेषा बाहेर जातो की काय तसं वाटलं होतं परंतु अफलातून क्षेत्ररक्षणाचा नजारा शेवटच्या क्षणी पाहिला चेंडूला फक्त अडवण्यात आलं आणि 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत। अनिकेत शिवलकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना ऑनसाइडचा जर विचार करायचा झाला खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आहे। गंभीर पाटील यांना आपण प्रेममध्ये पाहतोय अनिकेत भंडारे यांना पाहतोय त्यानंतर दिलीप शर्मा रुपेश सोनार ऑफसाइडचा जर विचार करायचा स्वप्नील बोणे स्ट्रेट डाऊन द विकेट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये त्यानंतर अरुण पाटील आता मात्र पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक अफलातून क्षेत्ररक्षण काय फिल्डिंग आहे मानावं लागेल या खेळाडूला ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय जवळजवळ 2 बाउंड्री त्या ठिकाणी आपल्या संघासाठी अडवलेल्या आहेत। पहिल्या षटकाची समाप्ती 7 धावा धाव फलकावरती या ऐकूया एक सुंदरसं गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने या दुसऱ्या षटकासाठी। पहिल्या षटकाची समाप्ती 7 धाव फलकावरती नवीन गोलंदाजी मार्कवरती मिस्टर रुपेश येताना आपण पाहतोय। हलक्या हाताने खेळून काढला चेंडू पाहिलं होतं दिशा देण्याचा प्रयत्न 1 धाव ऋषीदादा देसाई बहारामध्ये असणारा फलंदाज आहे कारण ज्या प्रकारची फटकेबाजी आम्ही या अगोदरच्या स्पर्धेमध्ये पाहिली त्याच प्रकारची फटकेबाजी आज पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा दाखवली या खेळाडूने। त्यानंतर प्रदोष बाईकर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सायबा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये हा खेळाडू आपला पाहायला मिळतो। हलक्या हाताने खेळून काढला चेंडू विशाल वैद्य विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय आपणास विनंती आहे व्यासपीठावरती या आपण स्थानापन्न व्हा आपल्याला आमंत्रित केलं तर आता मात्र 9 चेंडूची सांगता होत असताना चेंडू सरळ गेलाय ऑन साइडला 9+1 2 धावा। खराब चेंडू आणि खराब चेंडू तुम्ही प्रदोष बाईकर यांना हाताळू शकत नाही मित्रांनो कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही खराब चेंडू हाताळला खरपूस समाचार त्या चेंडूचा घेताना पाहायला मिळतील प्रदोष बाईकर आणि आता आपण पाहतोय 11 धावा धाव फलकावरती 2 चेंडूची समाप्ती रुपेश सोनार गोलंदाजीच्या मार्कवरती। पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला चेंडू त्या ठिकाणी 1 धाव येताना पाहायला मिळते। अतिशय चांगली लढत या ठिकाणी रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये साईबा JCC जुने जाणते संघ गेली 26 वर्षे अंडरआर्मच्या क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा संघ पाहायला मिळते साईबा तर दुसऱ्या बाजूला गेले 15 वर्ष आपण पाहतोय सातत्याने खेळ करणारा टीम JCC खरोखरच मानावं लागेल या संघाला सुद्धा कारण ज्या प्रकारची कारकीर्द आहे दोन्ही संघांची जी बांधणी आहे तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पाहायला मिळतात आणि तेच खेळाडू परफॉर्म करत असताना अनेक ताज त्यांनी आपल्या नावे केलेले आहेत आणि म्हणूनच हे बॅटल खूप महत्त्वाचं आहे ही मॅच खूप महत्त्वाची आहे आणि या मॅचचा रिझल्ट त्याहून जास्त महत्त्वाचा असेल या स्पर्धेदरम्यान नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून। संदीप नारकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा स्वागत आहे। विनंती की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा। मिस्टर ज्ञानेश्वर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं स्वागत आहे नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून।
एक अप्रतिम स्पर्धा, दैदिप्यमान आयोजन. दिवसा अंडरआर्मचा इतका मोठा महासंग्राम उतरवणं तितकंसं सोपं नाही मित्रांनो. आणि दिवसा हे क्रिकेट खेळवलं जात आहे. आमचे उत्सवमूर्ती या स्पर्धेचे ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली गेली असे आदरणीय सन्माननीय नगरसेवक सदानंदजी पाटील साहेब. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू परत त्या ठिकाणी गेला अरुण पाटील याच्या हातामध्ये, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण गॅदर करण्यामध्ये थोडीशी चुकी झाली. म्हणूनच की काय प्रदोष बैकर सुखरूपरीतीने आपल्या क्रीजमध्ये पोहोचत असताना चेंडूचा विचार करायचा झाला तर चेंडूचा खेळ होतोय एक. तिसरं षटक प्रगतीपथावर 16 धावा. धावफलक ऑन साइडला खेळून काढलाय. वॉट अ क्रॅकिंग स्ट्रोक, मॅग्निफिसंट ड्राइव्ह बाय मिस्टर ऋषीदादा देसाई. 4 धावा येत आहेत. कॉर्नरवरती अटॅक केला जातोय, याचसाठी जाणले जातात. अनुभव काय आहे मित्रांनो, तर अनुभव या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. ऑनसाइडला खेळून काढला चेंडू त्या ठिकाणी. पुन्हा एकदा गंभीर पाटील चपळाईने चेंडूवरती आले, कारण चेंडू त्यांच्या हातातून जाणं तितकंसं सोपं नव्हतं, परंतु चेंडू गेलाय. आणि आता आक्रमक पवित्रा मैदानाच्या आतमध्ये चांगलं बॅकअप अविनाश शर्मा या ठिकाणी देत आहेत आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, वॉट अ ड्राइव्ह, सुपर. आणि चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा. जवळजवळ चेंडू सीमारेषे पार जातो की काय असं वाटलं होतं, परंतु चेंडूला त्या ठिकाणी अडवलंय आणि एक धाव अर्जित केले ते प्रदूषच्या माध्यमातून. 22 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आता चेंडू मात्र जातोय सरळ इन टू द गॅप. वॉट अ बॅटिंग. अप्रतिम खेळाचा नजारा प्रात्यक्षिक दाखवतात अनुभवाचा, कारण चेंडूला मोठी ताकद लावली जात नाही, फक्त दिशा देत असतात. आणि गॅप मध्ये पाहत असताना एलिमिनेट केलेला हा चेंडू पाहायला मध्ये 4 धावांसाठी. बॅक फुटते गेले. पुन्हा एकदा चेंडू होता बॅक टू बॅक. वॉट अ बॅटिंग. थँक्यू टू से. धावफलक 30. एकच वादाचं गाणं लागलं होतं आणि या ठिकाणी या गाण्यावरती मी थिरकताना या संघाला पाहिलं. एकच वादाने ऋषी दादा असं चित्र मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारचे बॅटिंग करतोय. 30 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन येतो अनिकेत मोरेश्वर शेवलकर. बॅकफुट दिले, पंच करून दिला. पुन्हा एकदा चेंडू जातो सरळ इन टू द गॅप. 4 धावा. वॉट अ बॅटिंग. थँक्यू टू जो जेसीचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मानला जातो, जाणला जातो, ते क्षेत्ररक्षण कुठे ना कुठेतरी मिस होताना पाहायला मिळते. परंतु आता चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होत असताना स्वतःच्याच फॉलोथ्रो मध्ये झेल घेतला जातोय अनिकेत शिवलकर यांच्या माध्यमातून. आणि पहिला गडी, मोठा गडी तंबूच्या सरला जात असताना प्रदोष बैकरच्या रूपाने. येस, वेलकम टीजे. विष्णूजी पाटील या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा आगमन होते. या ठिकाणी आपलं स्वागत आहे नगरसेवक चषक 2021 स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती आहे की आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचंय. प्रत्येक मान्यवरांचं यथेच स्वागत, सन्मान आणि प्रत्येक पाहुण्यांना मान देण्याचं कार्य केलं जातं जेसीच्या माध्यमातून. आता मात्र कोणतीही संधी नाही. तुम्ही जर का गॅप द्याल, तुम्ही जर का मला चेंडू त्या प्रकारचा द्याल, माझ्या बॅटच्या राडारमध्ये जर आला तर मी सरळ त्याला भेदून टाकेल सीमारेच्या बाहेर. तसंच दाखवतोय. हॅट्रिक चौकारांची येते. काय इन्व्हॉल्वेशन आहे मॅच मध्ये सर्व खेळाडूंचे. 39 धावा धावफलक होते. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. ज्या प्रकारचा फॉर्म दाखवते ऋषीदादा देसाई, खरोखरच त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी या ठिकाणी करताना पाहायला मिळते. 40 धावा. अजूनही शेवटचे एक बॉल आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू जातो सरळ स्ट्रेट डाऊन द विकेट सीमारेच्या बाहेर. वॉट अ बॅटिंग. 4 धावा. थँक्यू टू 45 धावांची गरज असलेला सामना जिंकण्यासाठी. यापुढे होणार मॅच मीम बॉईज वर्सेस 9 स्टार. दोन्ही कॅप्टन्सना विनंती, आपण टॉस का बॉस मध्ये या.
45 धावा या ठिकाणी येणं गरजेचे असतील हा सामना जिंकण्यासाठी JCC या संघाला. चला मिम बॉयज आणि नाईन स्टारचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मिम बॉयज कॅप्टन मिम बॉयज. यस नदीम टॉस साठी यायचंय. पहिला चेंडू इनसाइड आउट आणि चेंडू सरळ गेला या ठिकाणी सीमारेच्या बाहेर. व्हॉट अ स्टार्ट. आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज. 100 दिलीप शर्मा यांच्या बॅटमधून आलाय. या स्पर्धेतील 100 हॅलो हॅलो आता म्हणतात सुरेख असा फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण कैरान बैरे याच्या माध्यमातून डॉट चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा एका धावेसाठी येणार हा चेंडू पाहायला मिळतोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. 3 चेंडू आणि 5 धावा. चला मिम बॉयज कॅप्टन रहीम कॅप्टन. लगातार 3 चौकारांचे 2222 रुपयाचे पारितोषिक असेल दशरथ पाटील तसेच विजयराम पाटील यांच्याकडून. 3000 रुपयाचे पारितोषिक असेल. लगातार 3 चौकारांसाठी 3000 रुपयाचे पारितोषिक या मॅच मध्ये लगावलं गेलं दशरथ पाटील यांच्या माध्यमातून. खरोखरच खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि का होऊ नये, कारण ज्या प्रकारची स्पर्धा आहे, ज्या प्रकारचे प्रयत्नाने मेहनत करताना पाहायला मिळते. आणि आता मात्र त्या ठिकाणी सागर दिसले प्रयत्न करतात, परंतु 3 चौकार या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती 14 धावा धाव फलकावरती जाताना पाहायला मिळतात. या ऐकू एक समुद्र गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेने. आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज. चौदा धावा धाव फलकावरती. नवीन गोलंदाजी मार्कवरती प्रदोष बैकर. ज्या वेळेला हाय व्होल्टेज सामना मोठमोठ्या धावसंख्येचा सामना आपण पाहत असतो त्या वेळेला सर्वांना आठवते दक्षिण आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया ती मॅच 438 धावांचं आव्हान यशस्वीरित्या पार केलं गेलं होतं. म्हणूनच क्रिकेटच्या पटलावरती ज्या वेळेला आपण खेळतो त्या वेळेला कोणतंही आव्हान मोठं नसतं आणि कोणतंही आव्हान छोटं नसतं. त्यामुळं या ठिकाणचं चित्र सुद्धा त्याच प्रकारचं पाहायला मिळतंय का, कारण पहिलं षटक 14 धावांचं आलंय. महत्वाचा गोलंदाज धर्षिता देसाई याच्यावरती आक्रमण करत असताना अतिशय चांगली खेळी या ठिकाणी दिलीप शर्मा आणि अरुण पाटील करत असताना आपण पाहतोय. 14 धावा. पुढील षटक या ठिकाणी घेऊन येतोय प्रदोष बैकर मिम बॉयज कॅप्टन. आता मला फुलटॉप चेंडू होता त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रसाद गाभड करताना पाहायला मिळतात. डिक्लेअरच्या रूपाने 1 धाव येते. पहिला चेंडू तर डिक्लेअरच्या रूपाने जवळजवळ बिमल स्वरूपाचा चेंडू होता त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू ज्या प्रकारे फील्ड केलं गेलं. आता मात्र काय घडलंय चेंडू मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेने पाहायला मिळतोय. यस 1 धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल. चेंडू यष्ट्यांना लागला परंतु बेल्स पडल्या नाहीत म्हणून हा विकेट नसेल, परंतु चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जातो या कारणास्तव 1 धाव त्या ठिकाणी ऍड केली जाते. एका धावाने धाव फलक पुढे सरसावलं जात असताना 16 धावांवरती 2 चेंडूचा खेळ झालाय. ज्या प्रकारची फलंदाजी केली होती समीर कर ना. सुरेखाचा चेंडू मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसलाय, कारण चांगलं क्षेत्ररक्षण मनीष इंद्रेकर यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. आणि 1 डॉट चेंडू येत असताना प्रदोष बैकर यांच्या गोलंदाजी. आता मात्र पुन्हा एकदा प्रयत्न त्याच प्रकारचा पाहायला मिळते. चांगली फेकी आणि या पंचाकडे दात मागितल्या त्याला विकेटचं पतन होते का, कारण आमचे ऑफिशियल्स त्या ठिकाणी येत आहेत आणि गडी बात होत असताना माघारी परत आहेत. दिलीप शर्मा एक मोठा हादरा JCC संघासाठी. आम्ही खातो पितो आम्ही मजा करतो कोणचे बापाचं जाते काय, आम्ही खातो पितो आम्ही मजा करतो कोणचे बापास जाते काय. आम्ही मुंबईचे राजा दर्या गिराचे राजा. थँक्यू डुजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतात मिस्टर अविनाश शर्मा.
ज्या प्रकारची स्थिती होती, ज्या प्रकारची सूचना, आता मात्र खेळून काढला चेंडू सरळ हातामध्ये येतोय आणि त्या ठिकाणी गौरव पाटकर चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपला आणि 16 धावांवरती धावसंख्या स्थिरावली असताना पाहायला मिळते. आणि आता मात्र या ठिकाणी अप्रतिम झेल, व्हॉट अ कॅच, आपोआप टाळ्या वाजतायत. याचा अर्थ पाहू शकता किती मेहनत घेतली गेलेली आहे. थँक्यू. मुंबईज कॅप्टन 16, मुंबईज कॅप्टन ज्या बाईक मैदानाबाहेर लगावल्या गेलेल्या आहेत त्या बाईक कृपया करून आपण बाजूला करा. रस्त्यावरती कोणीही बाईक पार्क करू नका. खालच्या बाजूला पार्किंग आहे त्या दिशेने पार्क करा प्लीज, विनंती आहे आपल्याला, कारण आमच्या प्रमुख पाहुण्यांच्या गाड्या तिथे येण्यामध्ये अडचण निर्माण होते. चला मुंबईज आपला कॅप्टन जर का मुंबईज कॅप्टन नाही आला तर तुम्हाला 3 धावांची पॅनल्टी लागेल. थँक्यू टू विष्णू पाटील साहेबांना विनंती की आपण टॉस का बॉस मध्ये या, टॉस करण्यासाठी यायचंय. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. तिसरं षटक या ठिकाणी प्रगती पदार्थ आतिफ शेख गोलंदाजी मार्क करीत असताना ऑन साईडला गेलेला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ऋषिदादा देसाई यांच्या माध्यमातून. 45 धावांची गरज होती हा सामना जिंकण्यासाठी आणि त्यासाठी पहिलं षटक ज्या प्रकारचं आलं होतं त्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा तब्बल कुठल्या गेलेल्या होत्या, परंतु त्यानंतर ज्या प्रकारचा कमबॅक पाहायला मिळतं खरोखरच मानावं लागेल गोलंदाज प्रदोष बैकर आणि आतिफ शेख यांना. आता मात्र सुरेखाचा फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. वॉटर डेडिकेशन ऑफ क्रिकेट, अप्रतिम नजारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. टीम सायबा अटॅकिंग फील्ड आणि एक चांगला कमबॅक. 3 चेंडूचा खेळ 17 धावा धावफलकावरती, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र गेलाय सरळ सीमारेच्या बाहेर. अजून एका विकेटचं पतन. अविनाश शर्मा इज गॉन. थँक्यू टू 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर 4 बॉल, 3rd ओव्हर प्रोग्रेस. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामधील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गंभीर पाटील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला तर 1 धाव त्या ठिकाणी ऍड केली जाते. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मात्र या सामन्याचा जर विचार करायचा झाला तर आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती. 7 चेंडू 27 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला आणि चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोनच्या दिशेने. आता मात्र 6 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. मात्र औपचारिकता शिल्लक आहे की काय या मॅच मध्ये पाहूयात. शेवटचे षटक या ठिकाणी कोण हाताळतात आणि शेवटचे षटक ऍज युजल सागर देसले येताना पाहायला मिळतात. जावेद भाई शेख विनंती, आपण व्यासपीठावरती या. जावेद शेख मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला, परंतु चेंडू त्या ठिकाणी फील्ड केला गेलाय. प्रत्येक चेंडू अडवला जातोय आणि या प्रत्येक चेंडूच्या अडवण्यामागे 1 धाव वाचला. आता मात्र चेंडू इंटू द गॅप जात असताना स्वप्नील बोने यांच्या बॅटमध्ये क्रॅकिंग स्ट्रोक येतोय. बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी आपण पाहिला. विजयमामा पाटील असतील, दशरथ पाटील असतील यांच्या सर्वांच्या माध्यमातून, परंतु त्या बक्षिसांची लयलूट या ठिकाणी करताना कोणता फलंदाज पाहायला मिळाला नाही. आता मात्र उशिरा का होईना परंतु बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. एक संधी आहे लगातार 3 चौकारांसाठी. तीन चेंडू आणि 18 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु ज्या ठिकाणी चेंडू अडवला गेलाय आणि संधी मिस होतीये. लगातार 3 चौकारांसाठी ते पारितोषिक होते. पारितोषिक कुठे ना कुठेतरी
हुलकावणी देताना पाहायला मिळतंय. बॅकफुट पंच करून दिला चेंडू त्या ठिकाणी अडवला जातो. गौरव पाटकर यांच्या माध्यमातून डॉट चेंडूची सांगतो ते शेवटचा चेंडू असेल. औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये आणि क्लीन बोल्ड होत असताना गडी माघारी परततोय विकेटचं पतन आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय टीम सायबा हा संघ. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. तसेच जेसीसी खरोखरच खूप चांगला खेळ या ठिकाणी आपण केला त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून